उपमुख्यमंत्री अजित पवारांना सलग दुसऱ्यांदा मोठा राजकीय धक्का बसलाय। 2019 मध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याचा मावळ मतदारसंघात पराभव झाला होता, तर आता बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे अजित पवार त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव केलेला आहे। सुनेत्रा पवारांच्या या पराभवामुळे अजित पवारांना त्यांच्याच होम ग्राउंडवर पहिल्यांदाच मोठा दणका बसलाय। मागील 35 वर्षांपासून अजित पवार राजकारणात सक्रिय आहेत। उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार राज्याच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावतात आणि त्यामुळेच प्रत्येक तालुक्यात अजित पवारांचे कार्यकर्ते आणि समर्थक पाहायला मिळतात। मात्र असं असतानाही अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या भाऊजाई सुप्रिया सुळेंकडून मात खावी लागली आहे। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचा मुलगा म्हणजेच पार्थ पवारनं ट्विट केलं होतं, मला सांगायचंय, माझी आई चांगलीच लढली, तिच्या पक्षासाठी आणि एनडीए साठी लढली, ती आपल्या सर्वांसाठी विजेती आहे, आम्ही सर्व तिच्यावर प्रेम करतो, पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार। अशा शब्दात पार्थ पवारांनी त्यांच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात। अजित पवारांनी पाहिलेला हा दुसरा मोठा पराभव होता। त्याआधी 2021 मध्ये पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते। शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस एक संध होती। पार्थ पवारांच्या पराभवामुळे पवार कुटुंबाने पहिल्यांदाच निवडणुकीतील पहिला पराभव पाहिला होता। देशभर चर्चा होती की सुप्रियाताई निवडून येणार का नाही याच्याबद्दल सर्व चॅनेल हे डिबेट करायचे आणि त्या डिबेटमध्ये लोकसभा मतदारसंघ बारामतीचीच जवळपास चर्चा होती। त्या सुप्रियाताई आज इथे येऊ शकल्या नाही कारण पूर्वनियोजित मतदारांचे आभार मानण्याचा त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे त्या सुप्रियाताई देखील आज जरी नाही आल्या तरी त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना विजयी करण्याची जबाबदारी पार पाडू शकले नाहीत। पत्नी आणि मुलाला विजयी करण्यात अजित पवारांना अपयश आलं। त्यामुळे माझं कुटुंब माझी जबाबदारी असं अजित पवार निवडणुकीच्या बाबतीत तरी म्हणू शकणार नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।